आपण पुढच्या घडामोडीकडे जेलमधील आरोपींकडून सुपेकर 300 कोटी मागतो, माझ्याकडे या संदर्भात तक्रार असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय। हगवणेंचा नातेवाईक सुपेकर 1,50,000चा मोबाईल भेट घेतो। हगवणे जर बाहेर आले तर त्यांना लोक शेण मारतील असंही सुरेश धस यांनी म्हटलंय। तर जालिंदर सुपेकर यांच्यावर सुरेश धस यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। सुपेकर 300 कोटी मागतो या संदर्भातल्या अनेक तक्रारी माझ्याकडे असल्याचं सुद्धा सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। तर हगवणेचे नातेवाईक सुपेकर यांच्यावर आमदार सुरेश धस यांनी आरोप केले। परंतु हगवणेचा कोणतरी तो नातेवाईक आहे, सुपेकर का कोण हे म्हणजे पोलीस याच्यामध्ये आयजी या पोस्ट पर्यंत आयजी पोस्टवर असलेला माणूस रोख 1 लाख रुपये घेतो चेकद्वारे आणि 50,000 रुपयाचा मोबाईल का काय घेतो सप्रेम भेट। याच्यापेक्षा दुर्दैव कोणता आहे? या सुपेकराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत। जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना 300 कोटी रुपये आम्हाला दे म्हणण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार या सुपेकरांच्या विरोधात आहे। हे सुपेकर जरा आयजी या पोस्टवरचा माणूस सुद्धा मला फॉल्टी दिसतोय। याच्यामध्ये नैतिकता नावाची गोष्ट मला वाटतं काही राहिलेली नाही। नैतिकता खूप खाली ढासळत चालली, त्याचं हे उत्तम उदाहरण। अरे 150 कोटीची प्रॉपर्टी आता काय जाळायचं का पेटवायचं तिला? आता कोण खाणार आहेत? आणि बाहेर आले तरी ह्यांना शेणच हाणणार आहेत लोक। कराडला बीडमध्ये ठेवण्यामागे सुद्धा जालिंदर सुपेकर हेच आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा प्रत्येक जेलमध्ये मागणी केली जाते पैशाची। आज मला वाटतं सुरेश धस यांनी असा काही आरोप केलाय की 300 कोटीची मागणी जालिंदर सुपेकर यांनी केली होती। आता त्याचा पुढे खुलासा अनेक खुलासे होतील। गन लायसन्स प्रकरणात सुद्धा सुपेकरांनी प्रचंड त्यांनी आणि अमिताभ गुप्ता या दोन्ही व्यक्तींनी प्रचंड प्रमाणात पैसे खाल्ले गेले। त्याची सुद्धा चौकशी सीएमनी परवाच्या दिवशीच लावली आहे। कमीत कमी 600 अशी प्रकरणं आहेत ज्याच्यात अमाप पैसा खाल्ला गेलाय। त्याच्यापैकी 300 जणांचं प्रकरण ऑलरेडी त्याचा अहवाल जो आहे तो गृहमंत्री